नमस्कार। स्कूल विद्यार्थी चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो जाए। आज हम देखने वाले स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट मराठी, बोर्ड महाराष्ट्र, ईयर है 2020। खरा नागरिक ये जो 15 चैप्टर है उसका ये पार्ट 2 है। पार्ट 1 ऑलरेडी हो चुका है। पार्ट 2 में हम सब बड़े क्वेश्चन यानी कि जो स्वमत है वो देखने वाले हैं। पहला क्वेश्चन है, निरंजनच खरा नागरिक हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। म्हणजेच निरंजन हाच खरा नागरिक आहे हे तुम्हाला स्वतःच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे, बरोबर? तर आधी मी मराठीतून एक्सप्लेन करते पूर्ण आन्सर आणि त्याच्यानंतर आपण हिंदीमध्ये त्याचा अर्थ पाहूया। पहिला आहे, निरंजन हा हुशार आणि जबाबदार मुलगा आहे। आपण जो धडा वाचला खरा नागरिक, त्या धड्यावरून आपल्याला काय कळतं की निरंजन हा खूप हुशार आणि एक जबाबदार मुलगा आहे। उत्तम नागरिक असण्याचे सर्व गुण निरंजनमध्ये आहेत। आपण म्हणतो की उत्तम नागरिक बना। नागरिकशास्त्र हा जो तुमचा विषय असतो तो तुम्हाला काय शिकवतो, तर उत्तम नागरिक कसं बनलं पाहिजे आणि उत्तम नागरिकाचा महत्त्वाचा गुण की त्याने हुशार असलं पाहिजे, जबाबदार असले पाहिजे। हे जे दोन मुख्य गुण आहेत ते निरंजनमध्ये आपल्याला दिसतात, बरोबर? पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वेचा अपघात होणार होता। तुम्हाला ती घटना लिहायची आहे, ज्या घटनेमुळे आपल्याला समजलं की निरंजन हा काय आहे, एक खरा नागरिक आहे। त्यामुळे पुलावर रेल्वेचा जो पूल होता त्याचे जेव्हा रूळ खराब झाले, ही गोष्ट जेव्हा त्याला कळली तेव्हा त्याने काय केलं, स्टेशन मास्तरांना सांगितलं। मग तोच रेल्वेचा अपघात होणार होता ही गोष्ट लिहायची आहे। तो अपघात फक्त निरंजनच्या समजूतदारपणामुळे टळला आणि तो जो अपघात होता तो का टळला, कारण निरंजनने स्वतःचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवला आणि तो स्टेशन मास्तरांकडे गेला। स्टेशन मास्तरांना सर्व घटना त्यांनी सांगितली आणि अशा प्रकारे त्याच्या समजूतदारपणामुळे तो अपघात तिथे टळला होता। स्वतःचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवून त्याने स्टेशन मास्तरांना त्या घटनेची बातमी दिली, बरोबर? स्वतःचं नुकसान न बघता त्याने सर्वांचे कल्याण बघितले आणि सर्वांचे जीव वाचवले। हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आहे की त्याने स्वतःचा विचार नाही केला। जर स्वतःचा विचार केला असता तो नागरिकशास्त्राचा पेपर लिहायला गेला असता, बरोबर? पण त्याने स्वतःचा विचार न करता, परीक्षेचा विचार न करता, भडसावळे गुरुजी त्याच्यावर जे काही त्याला ट्रीटमेंट करत होते, म्हणजे ज्या सवलती देत होते त्याचा विचार न करता त्याने लोकांचा विचार केला, त्यांच्या जीवनाचा विचार केला, बरोबर? आणि सर्वांचा जीव त्याने वाचवला, तो एक डिसिजन घेऊन। समाजाचे कल्याण करणे हेच नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे। एका खरा नागरिकाचं पहिलं कर्तव्य हे असतं की समाजाचं कल्याण करणं। आपल्या कल्याणापेक्षा समाजाच्या कल्याणाला अधिक महत्त्व देणं, ह्यालाच खरा नागरिक म्हणतात। म्हणून आपण भारताचे जे सैनिक आहेत त्यांना आपण खरे नागरिक का म्हणतो, कारण स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या परिवाराला सोडून ते काय जातात, सीमेवर देशाच्या रक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी जातात, बरोबर? आणि निरंजनने सुद्धा एखाद्या सैनिकाप्रमाणेच काय केलेलं आहे, खरा नागरिक असल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे आपलं उत्तर लिहायचं आणि म्हणूनच निरंजनच एक खरा नागरिक आहे असे माझे स्पष्ट मत आहे किंवा असल्याचे स्पष्ट होते। ठीक आहे, कळलं तुम्हाला आपण आन्सर कसं लिहिलेलं आहे याचं? तुम्हाला जे काही वाटतं ना तेच तुमच्या शब्दात तुम्हाला स्वमतमध्ये लिहायचं असतं। त्यामुळे स्वमत लिहायला शिका, माझ्यावर स्वमतसाठी डिपेंड राहू नका, कळलं? आता हिंदीमध्ये याचा अर्थ बघूया। प्रश्न असा आहे की निरंजन ही एक सच्चा नागरिक है, ऐसा क्यों बोला गया है, उसका एक्सप्लेनेशन आपको लिखना है। तो सबसे पहली चीज़ है कि निरंजन एक बहुत ही होशियार होनहार लड़का है, जवाबदार यानी कि रिस्पॉन्सिबल है। उत्तम नागरिक असण्याचे सर्व गुण निरंजनमध्ये आहेत, मतलब एक सच्चा नागरिक होने के सभी गुण निरंजन में है। पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वेचा अपघात होणार होता, मतलब ब्रिज का जो ट्रैक है वो खराब हो गए थे और उसके वजह से बहुत बड़ा एक रेलवे दुर्घटना होने वाली थी। तो अपघात फक्त निरंजनच्या समजूतदारपणाने टळला, पर वो ही जो एक्सीडेंट है, दुर्घटना है,
वो निरंजन की समझदारी के वजह से टल गई. स्वतःचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवून त्याने स्टेशन मास्तरांना त्या घटनेची बातमी दिली. मतलब खुद का नागरिक शास्त्र का पेपर ड्रॉप करके, पेपर ना दे के उसने स्टेशन मास्टर को जाके उस घटना के बारे में इंफॉर्मेशन दी, जानकारी दी. स्वतःचे नुकसान न बघता त्याने सर्वांचे कल्याण बघितले आणि सर्वांचे जीव वाचवले. मतलब खुद का नुकसान न देख के उसने पूरे जग का, पूरे लोगों का कल्याण देखा और सबकी जान बचा ली. समाजाचे कल्याण करणे हेच नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतलब समाज का कल्याण करना यही अच्छे नागरिक होने का सबसे पहला कर्तव्य होता है. त्यामुळे निरंजनच एक खरा नागरिक असल्याचे स्पष्ट होते और इसीलिए निरंजन ही एक सच्चा नागरिक है, ये स्पष्ट होता है. और इस तरह से हमारा आंसर कंप्लीट हो जाता है. अभी आगे जाएंगे. तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुण वैशिष्ट्ये लिहा. परत मराठीतून पहिले एक्सप्लेन करेन आणि नंतर हिंदीतून. तुमच्या मते, तुम्हाला अभिप्रेत असलेली म्हणजे तुमच्या मते आदर्श विद्यार्थ्यामध्ये कुठले कुठले गुण असले पाहिजेत, कोणते गुण असले पाहिजेत हे तुम्हाला लिहायचे आहे. बरोबर. आता आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं, ठीक आहे, तुमचं उत्तर, तुमचं मत वेगळं असू शकतं माझ्यापेक्षा, मी माझं मत इथे मांडलेलं आहे की आदर्श विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो गुण असला पाहिजे तो आहे नम्रपणा. बरोबर. हुशार असलं पाहिजे मुलांनी, त्याला काही वादच नाही आहे, पण हुशार असण्यापेक्षा तो विद्यार्थी नम्र असला पाहिजे, स्वभावाने पोलाईट असला पाहिजे. शिक्षकांना मान सन्मान करणे आणि आईवडिलांना, गुरुजनांना आदर देणे हे गुण विद्यार्थ्यांमध्ये असलेच पाहिजेत. कारण जर तुम्ही एखाद्याला रिस्पेक्ट देत नसाल तर तुम्हाला इन रिटर्नमध्ये कधीच रिस्पेक्ट मिळत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण विद्यार्थ्यांमध्ये असलाच पाहिजे. भले तुम्हाला त्याचं महत्त्व आता कळणार नाही, पण तुमच्यामध्ये असलेला नम्रपणा तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातो आणि खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. जेव्हा तुम्हाला एखादी गरज असते ती गोष्ट अल्टिमेटली कंप्लीट होते. कारण जर तुम्ही नम्रपणामुळे काय होतं की तुम्ही चांगले वागता आणि चांगल्या कामाचं तुम्हाला नेहमी चांगलं फळ मिळतंच कुठे ना कुठे. त्यामुळे नम्रपणा असला पाहिजे एका आदर्श मुलामध्ये, असं माझं स्पष्ट मत आहे. विद्यार्थ्यांमध्ये कष्टाळू आणि मेहनती वृत्ती ही असलीच पाहिजे. हा दुसरा आहे माझ्या मते, की विद्यार्थी म्हटलं, तुम्ही सुद्धा आता विद्यार्थी आहात तर कष्ट आलेच आहेत. कारण तुम्हाला एक विषय नाही तर तुम्हाला भरपूर विषयाचा अभ्यास करायचा असतो. मराठी करायचं असतं, इतिहास, भूगोल, अल्जेब्रा, जॉमेट्री, ह्या सगळ्या विषयांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असतं. त्याच्यानंतर तुमचे प्रोजेक्ट्स करायचे असतात. क्लासेसचा होमवर्क वेगळा, शाळेचा होमवर्क वेगळा, पर्सनल टीचिंग असेल, कोचिंग असेल, त्याचा अभ्यास वेगळा. त्यामुळे विद्यार्थी म्हटलं की तुम्हाला कष्टाळू आणि मेहनती वृत्ती तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असली पाहिजे एक आदर्श विद्यार्थ्यांमध्ये, ती आहे की नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. बघा, विद्यार्थी म्हटलं ना की बुद्धी अशी संकुचित नको आहे, पुस्तकापुरतं आपण मर्यादित नाही राहिलं पाहिजे. आता तुमच्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल फोन आहे, आपण एकाच साध्या डिव्हाइसमध्ये भरपूर गोष्टी शिकू शकतो. मग तुमची ज्यात आवड आहे त्या गोष्टी तुम्ही शिका. म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त किमान एक गोष्ट तरी आयुष्यात सतत शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक नवीन भाषा शिकताय, त्याच्यानंतर चित्र काढायला शिकताय, जर तुम्हाला कार्टून्स आवडतं तुम्ही ॲनिमेशनमध्ये काहीतरी करताय. म्हणजेच तुम्हाला नेहमी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, तर तुम्ही नवीन जनरेशनबरोबर कनेक्टेड राहता. बरोबर. आणि हे मुलांमध्ये असलं पाहिजे. फक्त जे पुस्तकी ज्ञान आहे त्याच्यापुरतं मर्यादित कधीच राहिलं नाही पाहिजे. पुढे आहे मुलांकडे सारासार विचार करण्याची बुद्धिमत्ता असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की जो आदर्श विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे. सारासार विचार म्हणजेच नक्की कसा विचार? तर बघा, आपण विचार करतो, आपल्याला सांगतात की चांगला विचार करा, चांगला विचार करा, हे आपले आईवडील आपल्याला सतत शिकवत असतात. पण चांगला विचार हे मी असं नाही सांगत, तर सारासार विचार करता आला पाहिजे. सारासार म्हणजेच काय, योग्य की अयोग्य. आपण मुलांना योग्य काय ते शिकवतो, पण मुलांना जर अयोग्य काय हे कळलं नाही तर त्यांना योग्य कुठल्या गोष्टी आहेत त्यांचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे मुलांना नेहमी नाण्याच्या दोन्ही बाजू
दाखवायचं म्हणजे शिकवतानाच मुलांना तुम्हाला ती गोष्ट सांगितली पाहिजे की चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी सांगा, तर मुलांना क्लिअर विजन मिळते. आणि त्यामुळे आदर्श विद्यार्थी तोच की ज्याच्यामध्ये सारासार विचार करण्याची बुद्धी असते, की त्याला योग्य काय ते सुद्धा माहिती आहे आणि अयोग्य काय हे सुद्धा माहीत आहे. पुढे आहे आपले समाजाप्रती काहीतरी कर्तव्य आहे याची जाणीव त्यांना नेहमी असली पाहिजे. प्रत्येक मुलगा विद्यार्थी हा त्याच्या आईवडिलांसाठी त्याने रिस्पेक्ट करावा, त्यांचा आदर करावा. पण प्रत्येक देशाचा विद्यार्थी देशाचं सुद्धा काहीतरी देणं लागतो हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता लहान आहात तर असं काही नाही की तुम्ही देशासाठी काही करू शकत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुम्ही काहीतरी बना आणि त्याचा उपयोग नक्कीच देशाला होईल. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपल्याला काहीतरी इन फ्युचर केलं पाहिजे. तुमच्या ज्ञानाचा वापर जर तुम्ही समाजकार्यासाठी पुढे जाऊन करता तर ती सुद्धा समाजाला एक प्रकारची मदतच झाली. त्यामुळे अशी गोष्ट आदर्श मुलामध्ये असली पाहिजे. आदर्श विद्यार्थी त्यालाच म्हणता येईल जो त्याच्या कुठल्या तरी नॉलेजचा उपयोग समाजासाठी करतोय, बरोबर. आणि अशा प्रकारे अनेक गुण आदर्श विद्यार्थ्यांकडे असले पाहिजेत असं माझं मत आहे इन जनरल. ओके, आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहू शकता, एक्स्ट्रा वाढू शकता, पण याच्यात काही कमी करू नका. कारण स्वमत ॲटलिस्ट एवढं तरी लिहिलंच पाहिजे तुम्हाला. 3 मार्काला जर तुम्हाला येत आहे तर एवढं तरी लिहिलंच पाहिजे तुम्हाला. ठीक है. आता हिंदीमध्ये बघूया. क्वेश्चन का अर्थ है ये है कि एक आदर्श विद्यार्थी में कौन से गुण होने चाहिए. सो पहला है कि उसमें नम्रता होनी चाहिए. नम्रता मतलब पोलाइटनेस होनी चाहिए. ठीक है. आदर्श विद्यार्थी को उसके शिक्षक को, उसके माता पिता को, उसके गुरुजन को आदर देना चाहिए, बराबर. नेक्स्ट है विद्यार्थी के अंदर कष्ट करने की और मेहनती वृत्ति होनी चाहिए, हार्डवर्किंग होना चाहिए. नवनवीन गोष्टी मतलब नई नई चीज़ें सीखना उसको पसंद होना चाहिए. मुलाकडे सारासार विचार करण्याची बुद्धिमत्ता असली पाहिजे. मतलब उस विद्यार्थी को सही और गलत मतलब दोनों तरीके से सोचने की आदत होनी चाहिए, विचार करने की. हम समाज के प्रति कुछ लगते हैं और समाज के प्रति हमारा कुछ कर्तव्य है, ये फीलिंग अच्छे विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी को हमेशा होनी चाहिए. और इस तरह से मैंने जो गुण बताए हैं वो आदर्श विद्यार्थी के पास होने चाहिए, ऐसे मुझे लगता है. ठीक है, अभी आगे जाते हैं. तिसरा है तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा. वा याचा अर्थ होतो किंवा. म्हणजेच तुम्हाला इथे विचारलंय तुम्हाला निरंजनसोबत मैत्री करायला आवडेल का किंवा नाही आवडणार तर का नाही आवडणार असं दोन्ही विचारलंय. आता जेव्हा पण तुम्हाला हो आणि नाही, आवडेल का किंवा नाही, तर ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ सगळेजण हो आवडेल असंच लिहितात. कारण निरंजन आहेच तसा, आपण गोष्टीमध्ये त्याला ऐकलंय. आणि तुम्हाला का नाही आवडणार अशा मुलासोबत मैत्री करायला की ते चांगला मुलगा आहे तो, बरोबर. तर त्याच्यामुळे पण आणि मोस्ट ऑफ ट्राय करायचं नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा, सकारात्मक उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये पण सकारात्मक गोष्टी होतात हां. त्याच्यामुळे काही काही जण बोलतील की नाही नाही आम्हाला तर नाही करायची मैत्री, आम्ही तर नाहीच लिहिणार. मग नाही लिहिणार तर तुम्ही तुमचा आन्सर बनवा. कारण जे हो निरंजनबरोबर मैत्री करणार आहेत त्यांच्याबद्दलसाठीच मी आन्सर लिहिलेलं आहे. ठीक आहे, कारण मला नकारात्मक विचार करायला आवडत नाहीत. सो मराठीतून एक्सप्लेन करते. पहिलं आहे निरंजन अतिशय हुशार आणि समजूतदार मुलगा आहे. बघा हे एकदम सोपं सरळ वाक्य आहे. त्याच्यामुळे सोपी वाक्य लिहायची, पण असं नाही की काही लिहायचं, आपल्या रिलेटेडच लिहायचं प्रश्नाच्या, पण सोप्या शब्दात लिहायचं. सो निरंजन एक अतिशय हुशार आणि समजूतदार मुलगा आहे, समजदार मुलगा आहे. आई वडील नसताना देखील कठीण परिस्थितीमध्ये तो आपल्या मावशीकडे राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करतो. किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा. लहानपण आहे, आई वडील नाही आहेत तरी मावशीकडे राहतोय. मावशीकडे राहून सुद्धा तो एज्युकेशन कंप्लीट करतोय. कारण त्याला माहिती आहे विदाऊट एज्युकेशन त्याचं करिअर नाहीच आहे. कारण त्याच्याकडे आपल्यासारखे आई वडील नाही आहे जे त्याला सपोर्ट करतील, जे त्याच्या शाळेची फी भरतील, जे काहीच नाही केलं तरी पण त्याला खायला प्यायला घालतील, बरोबर. तर अशी परिस्थिती त्याची आहे. त्याच्यामुळे तो खूप मेहनती आहे. अशा मेहनती मुलाबरोबर मैत्री करणे कोणाला आवडणार नाही, बरोबर.
निरंजनकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बरोबर. जसे की स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजकार्य नेहमी महत्त्वाचं असतं. ही एक महत्त्वाची गोष्ट आपण त्या रेल्वे दुर्घटनेतून आपण शिकतो की त्यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता समाजाचं हित बघितलं. आपण जे काही शिकतो ते आपल्याला आपल्या आयुष्यात वापरले पाहिजे हा संदेश आपल्याला निरंजनची कृती देते. म्हणजे आपण सतत नागरिकशास्त्र किंवा वेगवेगळ्या, आता मराठी विषयसुद्धा आहे. बरोबर. आता धडे आपण वाचतो, कविता आपण वाचतो, पण त्या किती मुलं रिअल लाईफमध्ये अप्लाय करतात? ते जे विचार असतात ते किती मुलं रिअल लाईफमध्ये अप्लाय करतात त्या विचारांना? नाहीच करत. कारण तुम्हाला धडे शिकवताना तसं शिकवलंच जात नाही. कविता शिकवताना तुम्हाला ते रिलेटच करू दिलं जात नाही तुमच्या आयुष्याबरोबर की तुम्ही ती कविता का शिकताय. बरोबर. आणि मुलांना हे समजलं पाहिजे आणि हे शिक्षकांचं काम आहे की मुलांना समजावून सांगणं की तुम्ही जे काही शिकता, जे काही वाचता ते फक्त अभ्यासापुरतं नसतं, तर त्या गोष्टी आपल्याला पुढील आयुष्यात डिसिजन मेकिंग करताना खूप मदत करतात. तुमच्या अशा खूप छान छान कविता आहेत, छान छान धडे आहेत. जसं की या निरंजनचा धडा आपल्याला किती काही शिकवून जातो की तो किती मेहनती मुलगा आहे, किती डिफिकल्ट टाईम आहे त्याच्या लाईफमध्ये, तरी तो कधीच निगेटिव्ह होत नाही. किती टफ डिसिजनच्या वेळेला सुद्धा तो शांतपणे विचार करतो आणि योग्य तो डिसिजन घेतो. आणि नेहमी लक्षात ठेवा की ह्या गोष्टी जर तुम्ही विचार कराल, फक्त धडा न बघता, अभ्यासामध्ये येणारा प्रश्न न बघता, जर तो तुम्ही मनापासून समजून घेतला चॅप्टर, तर तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची सुद्धा काही गरज लागत नाही. बरोबर. त्यामुळे आपण जे काही शिकतो ना ते नेहमी आपल्याला आयुष्यात वापरता आलं पाहिजे. आणि हा जो संदेश आहे तो आपल्याला निरंजनचा धडा देतो. कारण नागरिकशास्त्र फक्त त्याने शिकला नाही, तर त्याने आयुष्यात वापरला. त्याने समाजासाठी जिथे करायची गरज होती त्याने करून दाखवलं. ठीक आहे. आणि त्यामुळेच मी नक्की मैत्री करेन निरंजनशी असं एंडिंगला लिहून टाकायचं आपण. सो अशा प्रकारे आपला शेवटचा स्वमतचा प्रश्न झालेला आहे. हिंदीवाल्यांना पटकन एक्सप्लेन करते. तुम्हाला निरंजनशी मैत्री करायला आवडेल कि नहीं आवडणार? मतलब आपको निरंजन के साथ दोस्ती करना अच्छा लगेगा कि नहीं लगेगा? सो मैंने पहले लिखा है कि निरंजन एक बहुत ही होशियार लड़का है, समझदार लड़का है. माता पिता न होने के कारण भी कठिन परिस्थिति में वो उसकी मौसी के यहाँ पे रहता है और खुद का एजुकेशन कंप्लीट करता है. अशा मेहनती मुलाबरोबर मैत्री करणे कोणाला आवडणार नाही? मतलब इतने मेहनती लड़के के साथ दोस्ती करना किसको नहीं पसंद आएगा? निरंजनकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मतलब निरंजन के पास से बहुत सारी चीज़ें सीखने के लिए है. जैसे की स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजकार्य नेहमी महत्त्वाचे असते. खुद के भले से अच्छा समाज का जो हित होता है वो हमेशा श्रेष्ठ होता है. अपन जे काही शिकतो, हम जो भी कुछ सीखते हैं लाइफ में, पढ़ते हैं, तो वो हमें अपने जीवन में आजमाना चाहिए, उसका वापर यूज करना चाहिए. ये संदेश हमें निरंजन के पार्ट से मिलता है. और इसलिए मैं डेफिनेटली, नक्की मतलब मैं श्योर दोस्ती करूँगी निरंजन के साथ. ठीक है. सो इस तरह से हमारे सभी स्वमत यहाँ पे ख़त्म हो जाते हैं. सो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा दोस्तों के साथ शेयर कीजिए. आपका वीडियो शेयरिंग, ये जो एक्टिविटी है, वो भी समाज के प्रति एक अच्छा ही कार्य है. सो आप निरंजन के जगह नहीं है, पर आप आपकी जगह हो, तो आप क्या कर सकते हो? तो आप वीडियो शेयर कर सकते हो ताकि आपके ही जैसे जो बच्चे हैं जिनको प्रॉब्लम होती है मराठी समझने में, जिनके पास पैसे नहीं हैं क्लासेस में, तो आप उनकी मदद कर सकते हो. अगर आप ज़्यादा से ज़्यादा बच्चों के लिए वो वीडियो पहुंचाओगे तो हम सभी कुछ ना कुछ कर सकते समाज के लिए. हमें सिर्फ थोड़ा सा पुश करना चाहिए हमारे मन को. ठीक है. सो मुझे पता है आप बहुत अच्छे हो, सच्चे हो, तो अच्छा काम करोगे ही. सो मिलते हैं नए वीडियो के साथ. तब तक के लिए धन्यवाद. कोई भी सजेशन होगा आप जाइए कमेंट सेक्शन में कमेंट कीजिए. और मोस्ट इम्पॉर्टेंट, इसका जो PDF लिंक है वो मैं डिस्क्रिप्शन में दूंगी ताकि आपको आंसर लिखने में आसानी हो सके. धन्यवाद.